जय जवान, जय जवान। आपल्या भारताचा महाराष्ट्र शेतकरी जेव्हा एक होऊन जाईल तर सरकार काय, सरकारचं बाप बी थरथर कापण। कारण हे जो वाघ आहे आमचे बच्चूभाऊ कडू, हे असा माणूस आहे म्हटलं महाराष्ट्राला काय पूर्ण दिल्लीची सत्ता हलवू शकते। त्याचा एवढा रुतबा आहे का त्याचं नाव ऐकून सामोरवाल्याला करंट लागून जाते, असं करते तो। असं भाव भेटत नाही। कोणी येन आपल्या घरी, भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या, भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या। एकी ठेवा आपली एकी, आपल्यामध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव मित्रांनो। आणि त्यांना आपण सर्वांना, सर्व जनता मायबापचा, त्यांना सर्व अपंग लोकांचा त्यांच्या पाठिंबा आहे, त्यांना सर्व पाठिंबा आहे जनते लोकांचा आणि सर्व मायबापांचं। आणि तो माणूस धरतीवरचा माणूस आहे म्हटलं, आपल्यासाठी जगते म्हटलं। तो माणूस 7 दिवस झाले काहीच नाही, काही अन्न नाही, काही नाही। तुम्ही विचार करा मित्रांनो, आता तो माणूस बच्चूभाऊ आता पडले, काय गरज होती इथं आंदोलन करायची? घरी नाही राहिले असते का? पडल्यानंतरही तो माणूस आपल्यासाठी लढत आहे। आता हे यांची सरकार बसली, नेत्यांची सर्व काही झालं तरी त्यांनी काय म्हटलं होतं, शेतकऱ्यांना कर्जमाफी करून देईन, हे करून देईन, शेतकऱ्यांचं हे राहीन ते राहीन। 7-12 कोरा मध्ये त्यांनी म्हटलं होतं आपल्याला एवढे आश्वासन दिले होते, तुम्ही सर्वांनी त्यांना निवडून आणलं तरी ते लोकांना आता काहीच फरक पडत नाही। आपण इथं आंदोलन करून राहिलो, काय करून राहिलो, तो त्यांना फरक पडला पाहिजे, हे आपली आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मी आज इथं आलो आहे। आणि थोडंसं मी लहान होऊन तुमच्या समोर भाषण देत आहे। आणि आपण लोकांचीच गलती आहे। कारण आपण काय करतो, नेत्या बहिणांच्या यांच्या बायका येऊन जातो, आपण जातीवादाचे झगडे करणं लागून जातो। मैं हिंदू हूँ, मैं मुसलमान हूँ, मैं सिख हूँ, मैं ईसाई हूँ, मैं इसको मार डालूंगा, उसको मार डालूंगा, असं करणारं चाललं नाहीये। आता आपण किसान आहोत, आज आपण किसान पूर्ण जेवढे शेतकरी आहोत तेवढे एक आहोत, हाव का नाही हो? जय जवान, जय जवान। हे जे आपले 2 नारे आहे, जय जवान जय किसान, हेच नाऱ्याच्या आता बाबतीत आपलं देश जगत आहे। कारण जवानच नाही राहीन तर आपण काय राहणार आहे, आणि शेतकरीच नाही राहीन तर लोक काय राहणार आहे? अरे आपण लोक काय करतो, माल उगवतो, दलालीत जातो, भाव भेटत नाही, हे भेटत नाही, आपलीच गलती आहे। अरे आपण ना आपलं उगवलं पाहिजे, काढलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, मार्केटात शॉर्टेज करून ठेवली पाहिजे, झालेले मालच नाही दिलं पाहिजे। कसा भाव भेटत नाही, कसा भाव भेटत नाही। कोणी येन आपल्या घरी, भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या, भाऊ आम्हाला द्या एवढे पैसे घ्या। एकी ठेवा आपली एकी, आपल्यामध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव मित्रांनो। आपल्यामध्ये एकी नाही म्हणून आज आपण मागव। जर आपल्यामध्ये पूर्ण आपल्या भारताचा महाराष्ट्र शेतकरी जेव्हा एक होऊन जाईल तर सरकार काय, सरकारचं बाप बी थरथर कापण। कारण हे जो वाघ आहे आमचे बच्चूभाऊ कडू, हे असा माणूस आहे म्हटलं महाराष्ट्राला काय पूर्ण दिल्लीची सत्ता हलवू शकते। त्याचा एवढा रुतबा आहे का त्याचं नाव ऐकून सामोरवाल्याला करंट लागून जाते, असं करते तो। नाही बा बच्चूभाऊ आहे म्हणून त्या दिवशी जयरांगे साहेब आले, सर्व रोहित पवार साहेब वगैरे सर्व आले। मी ना व्हिडिओ पाहिला भाऊचा, माई लई इच्छा होती तर याची, आणि आज मी आलो। शेतकरी बिचारा पूर्ण शेतात कष्ट करते आणि त्यालाच बिचाराला फाशी लागते। अरे शेतकरीच नाही राहणार या देशात तर राहणारच कोण? जमिना जाण कुठं, घर बनून जाईल तर खान कुठं तुम्ही? हे याचा प्रश्न मला सरकार तुम्ही उत्तर द्या ना। या प्रश्नांचं मला उत्तर भेटत नाही, काय भेटत नाही। सर्व आपलंच पान लागन तर देशाचं काय होणार, आपल्या राज्याचं काय होणार? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा ते सर्वांचं पाय, शेतकऱ्याचंही पाय, रोजगाराचंही पाय। अरे आपल्याला लढायचं आहे तर रोजगारासाठी लढा, आपल्याला लढायचं आहे तर शेतकऱ्यांसाठी लढा, आपल्याला जर लढायचं आहे तर आपल्या हितासाठी लढा। आणि हे जे लढाई बच्चूभाऊ लढून राहिले, हे लढाई फक्त त्या बच्चूभाऊची नाही आहे, हे लढाई आपण सर्वांची आहे, सर्वांची। आणि आपण सर्व जेव्हा एक कुण्या लढाईमध्ये साथ देऊ तरच आपल्याला कर्जमाफी होऊन आणि सरकारले आपली मागणी पूर्ण कराच लागन, म्हणजे कराच लागन। एवढं बोलून मी
माझे 2 शब्द थांबवतो. तुझं नाव सांग. सोम करतारे. माझं नाव सोम करतारे आहे. मी आरवी वर्धा जिल्ह्यातला पोरगा आहे. बच्चू भाऊचा हे प्रचार वगैरे केला होता आणि व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता इलेक्शनच्या बाबतीत, म्हणजे तोच आहे मी. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.